नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 4th स्टँडर्डच्या स्कॉलरशिप एक्झामवरील क्वेश्चनचे सोल्युशन. सेक्शन 2 मॅथ्स, युनिट 1 नंबर वर्क, त्यातील चॅप्टर नंबर 2 रीडिंग अँड रायटिंग नंबर अप टू 5 डिजिट्स, त्यातील एक्सरसाइज 2. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया. फर्स्ट युनिटमधील सेकंड चॅप्टर आहे रीडिंग अँड रायटिंग नंबर्स अप टू 5 डिजिट्स, त्यातील एक्सरसाइज आहे एक्सरसाइज 2. एक्सरसाइज 2मधील क्वेश्चन्स पाहूया. क्वेश्चन नंबर 1, हाऊ इज द नंबर 60,606 रिटन इन वर्ड्स. ओके, हा दिलेला नंबर वर्ड्समध्ये कसा लिहिला जाईल, तर ते आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. करेक्ट ऑप्शन कोणता आहे रिटन वर्डमध्ये तो आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. ऑप्शन नंबर 1 दिलेला आहे 60,606. येस, ऑप्शन 1मध्ये जो वर्डमध्ये दिलेला नंबर आहे तो कसा आहे, करेक्ट नंबर लिहिलेला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2, द डिजिट 9 इज इन द 10,000 and unit place of a number. There is a 0 in the remaining places. Write this number in words. ओके, बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे, 9 हा डिजिट कोणत्या प्लेसवरती आहे, 10,000 प्लेसवरती आहे. अँड युनिट प्लेस, आणि 9 हा डिजिट 10,000 प्लेस आणि युनिट प्लेसवरती आहे. आणि बाकीचे जे मधले जे नंबर्स आहेत, ज्या प्लेसेस आहेत, त्या रिमेनिंग प्लेसेसवरती कोणता डिजिट आहे, 0 हा डिजिट आहे. आणि काय विचारलं आहे बघा, राईट धिस नंबर इन वर्ड. तर तो नंबर वर्डमध्ये कसा लिहिला जाईल. बघा, सगळ्यात अगोदर काय सांगितलं आहे, 10,000 प्लेस दिली आहे, त्यानंतर इथे 1000 प्लेस, 100 प्लेस, 10s प्लेस आणि 1s प्लेस. ओके, आता 10,000 प्लेसवरती कुठला डिजिट आहे, 9, आणि युनिट प्लेसवरती 9 हा डिजिट आहे. बाकी उरलेले ज्या प्लेसेस आहेत त्या ठिकाणी कोणता डिजिट सांगितला आहे, रिमेनिंग प्लेसेसवरती 0 हा डिजिट आहे. तर हा नंबर काय तयार झाला बघा, 90,009. हा नंबर आपल्याला वर्डमध्ये कसा लिहिला जाईल ते ऑप्शन्समधून चेक करायचं आहे. बघा, पहिलं ऑप्शन काय दिलेलं आहे, 909. नाही, ऑप्शन 1 येणार नाही. ऑप्शन 2 चेक करूया, 9,009. नाही, 9,000 नाही येतो, काय आहे, 90,000 आहे. ऑप्शन 2 पण नाही येणार. ऑप्शन 3 चेक करूया, 90,009. येस, ऑप्शन 3मध्ये दिलेला आन्सर हे कसं आहे, करेक्ट आन्सर आहे. काय दिलेलं आहे, 90,009. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3, हाऊ इज द नंबर 88,888 रिटन इन फिगर. ओके, बघा काय सांगितलेलं आहे, 1000 प्लेसवरती 1000 प्लेसवरचं डिजिट दिलेलं आहे, किती आहे, 88,000. म्हणजे 8 हा 10,000 प्लेसवरती येईल, हा झाला 88,000. 1000 नंतर 100 प्लेस, 10s प्लेस आणि 1s प्लेस. ओके, बघा 88,800 100 प्लेसवरती पण 8 हा डिजिट आहे. अँड 88 10s प्लेसवरती पण 8 हा डिजिट आहे आणि युनिट प्लेसला पण 8 हा डिजिट आहे. तर काय नंबर तयार झाला बघा, 88,888. हा फिगरमध्ये नंबर कसा लिहिला जाईल, ऑप्शनमध्ये आन्सर दिसतं आहे का असं. येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. या ठिकाणी ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4, हाऊ इज द नंबर नेक्स्ट टू 19,219 रिटन इन वर्ड. वर्डमध्ये हा हाऊ इज द नंबर नेक्स्ट टू
19,219 रिटर्न इन वर्ड हा जो नंबर आहे, ह्या नंबरच्या पुढचा नंबर हा वर्डमध्ये कसा लिहिला जाईल, तर याच्या पुढचा नंबर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दिलेल्या नंबरमध्ये 1 ॲड करावं लागेल. जर सपोज या ठिकाणी आपण 1 ॲड केला तर काय नंबर मिळेल आपल्याला, 9 + 1 10 कॅरी 1 2 2 19. बघा आपल्याला काय नंबर मिळेल पुढचा, 19,220. हा वर्डमध्ये आहे का, ऑप्शनमध्ये चेक करा कोणता ऑप्शन करेक्ट आहे. 19,221 नाही, ऑप्शन 1 येणार नाही. ऑप्शन 2 चेक करूया, 19,219 नाही, ऑप्शन 2 पण नाही येणार. ऑप्शन 3 चेक करूया, 19,218 नाही. फोर्थ ऑप्शन चेक करूया काय आहे, 19,220. येस, पुढचा नंबर काय मिळेल, 19,220. ऑप्शन 4मध्ये हे आन्सर दिलेलं आहे, म्हणून आपलं ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 5. विच ऑफ द फॉलोइंग इज दी रॉंग पेअर. ओके, या ठिकाणी आपल्याला फिगरमध्ये दिलेले आहेत नंबर आणि वर्डमध्ये दिलेले आहेत. रॉंग पेअर कोणती आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. बघा फिगरमध्ये काय नंबर दिलेला आहे, 13,508. वर्डमध्ये काय दिलं आहे, 13,508. ही फिगर कशी आहे, करेक्ट फिगर आहे. आपल्याला रॉंग पेअर चेक करायची आहे, म्हणून ऑप्शन 1 येणार नाही. ऑप्शन 2 चेक करूया, 30,911. या ठिकाणी बघा वर्डमध्ये काय दिलं आहे, 3,911. या ठिकाणी काय पाहिजे होतं आपल्याला, 30,000 पाहिजे होता. हा काय आहे, 30,000 आहे. या ठिकाणी 3,000 दिलेलं आहे, म्हणजे ही जी दिलेली पेअर आहे ही कशी आहे, रॉंग पेअर आहे. म्हणून आपल्याला करेक्ट आन्सर काय येईल, ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 6. विच नंबर इज ऑब्टेन बाय ॲडिंग 1 टू द बिगेस्ट 4 डिजिट नंबर. ओके, बघा काय सांगितलेलं आहे, बिगेस्ट 4 डिजिट नंबरमध्ये 1 ॲड केला तर कोणता नंबर मिळेल आपल्याला. 4 डिजिट बिगेस्ट नंबर कुठला आहे, 9,999. त्यात जर 1 ॲड केला तर काय मिळेल आपल्याला, 10,000. ओके, ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 10,000. येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 7. हाऊ टू राईट द नंबर क्वार्टर टू 25,000 इन न्यूमरल्स. बघा काय म्हटलेलं आहे, हाऊ टू राईट द नंबर क्वार्टर टू 25,000 इन न्यूमरल. न्यूमरलमध्ये 20,000चा क्वार्टर नंबर काय येईल. आता बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, क्वार्टर टू, क्वार्टर मीन्स 250 आणि 2 लावलेला आहे, म्हणून हा काय होतो, सबस्ट्रॅक्ट कशामधून, 25,000. 25,000मधून 250 गेले तर किती काय आन्सर मिळेल, 24,750. न्यूमरल फॉर्ममध्ये आन्सर आहे का 24,750. येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. जर सपोज या ठिकाणी असं जर म्हटलं असतं, क्वार्टर पास्ट 25,000, पास्ट जर म्हटलं असतं या ठिकाणी, तर काय करतो आपण, पास्ट मीन्स ॲड करतो. तर 25,000मध्ये 250 ॲड केले असते आपण. ओके, पण या ठिकाणी काय म्हटलं आहे, क्वार्टर टू म्हटलं की काय करायचं असतं, सबस्ट्रॅक्ट. ओके, 25,000मधून 250 सबस्ट्रॅक्ट केले. 250 काय घेतले, कारण की हा क्वार्टर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 8. रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड चूज द करेक्ट ऑप्शन. ओके, बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, ए, बी आणि सी असे 3 ऑप्शन्स दिलेले आहे आणि त्यांच्यामध्ये आपल्याला नंबर्स दिलेले आहेत आणि यांच्यातून आपल्याला दिलेली जी यांच्यावरून जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरून आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचं आहे. बघा पहिलं काय दिलेलं आहे, 90,000
320 युनिट्स. म्हणजे हा नंबर कसा आहे, ॲज इट इज युनिट्स आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 0 वगैरे काहीच लावायची गरज नाही आहे. बघा या ठिकाणी काय दिलं आहे, 1932 टेन्स दिलेला आहे. टेन्स म्हणजे काय करावं लागेल, या नंबरवरती आपल्याला 10 ॲड करावं लागेल. 19,320 असा तो नंबर तयार होईल. ओके. ऑप्शन सी काय दिलेला आहे बघा, 1932 हंड्रेड्स दिलेला आहे. हंड्रेड्सवरती किती झिरो असतात, 2 झिरोज असतात. म्हणजे या दिलेल्या नंबरवरती आपल्याला पुढे 2 झिरोज लावावे लागतील. मग हा नंबर काय तयार होईल, 193200 म्हणजे 1,93,200 असा हा नंबर तयार होईल. ओके. बघा खाली ऑप्शन्स दिलेले आहे. तर या दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून कोणता ऑप्शन करेक्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. ऑप्शन 1 दिलेला आहे, ए अँड बी आर द सेम नंबर. बघा ए आणि बी हे दोघं नंबर्स कसे आहेत, सेम आहेत दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून. येस, करेक्ट आहे. हा ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन बी सेकंड ऑप्शन चेक करूया. बी अँड सी आर दी सेम नंबर्स. बी आणि सी हे दोघं नंबर सेम आहेत का, नाही. बी हा काय नंबर तयार झाला आहे, 19,320 आणि या ठिकाणी हा काय नंबर तयार झाला आहे, 1,93,200. म्हणजे बी आणि सी हे दोघं नंबर्स सेम नाही आहेत. ऑप्शन 2 येणार नाही. ऑप्शन 3 चेक करूया. ए अँड सी आर दी सेम नंबर. ए अँड सी दोघी नंबर सेम आहेत का, नाही. म्हणून ऑप्शन 3 पण नाही येणार. ऑप्शन 4 चेक करूया. ए बी अँड सी आर दी सेम नंबर्स. हे तिघं नंबर सेम आहेत का, नाही. हे 2 नंबर सेम आहेत. हा तिसरा जो दिलेला नंबर आहे हा कसा आहे, या दोघं नंबर्सपेक्षा वेगळा आहे. म्हणून ऑप्शन 4 पण नाही येणार. मग करेक्ट ऑप्शन काय येईल आपलं, ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. अ नंबर हॅज 370 टेन्स अँड 27 युनिट. हाऊ इज दिस नंबर रिटन इन फिगर. ओके. बघा काय सांगितलेलं आहे, कोणती प्लेस दिलेली आहे आपल्याला, 100 प्लेस दिली आहे, टेन्स प्लेस दिलेली आहे आणि युनिट प्लेस दिलेली आहे. या ठिकाणी मी अगोदर लिहून घेते प्लेसेस. 100 प्लेस, टेन्स प्लेस आणि वन्स प्लेस दिलेली आहे. 100 प्लेसवरती काय दिलेलं आहे, कोणता डिजिट आहे, 300 हंड्रेड्स. ओके. 100 प्लेसवरती काय नंबर दिलेला आहे, 300 हंड्रेड्स आहेत. म्हणून काय अजून 2 झिरो ॲड करावे लागतील. नंतर टेन्स प्लेसला काय नंबर दिलेला आहे, 70 टेन्स प्लेसवरती 70 हा डिजिट येणार आहे आणि प्लेस काय टेन्स म्हटलं आहे म्हणून अजून याच्यावरती 1 झिरो येईल. आणि युनिट म्हणजे वन्स प्लेसला कोणता नंबर आहे, 27 हा नंबर आहे. तर या नंबर्सला आता आपण यांच्यावरून कोणता नंबर तयार होईल, बघा पहिला नंबर काय दिलेला आहे, 30,727. बघा काय नंबर तयार झाला, 30,727 असा नंबर फिगरमध्ये नंबर तयार झाला. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का, 30,727. येस, या ठिकाणी ऑप्शन 3 मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्ज इज करेक्ट. ओके. या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्याच्यातून करेक्ट ऑप्शन कुठला आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. पहिलं ऑप्शन दिलं आहे, 100 मीन्स 10 युनिट्स. 100 म्हणजे 10 युनिट्स आहेत असं म्हणणं आहे यांचं. बघा 100 मीन्स काय येईल, इक्वल टू 10 युनिट्स. युनिट म्हटलं म्हणजे त्याच्यावरती कुठलाच एकही झिरो ॲड होणार नाही. युनिट प्लेसवरती कोणता डिजिट येईल, 10. 100 आणि 10 इक्वल आहेत का, नाही. ऑप्शन 1 येणार नाही. ऑप्शन 2 चेक करूया. 10 हंड्रेड्स मीन्स 1000.
बघा काय म्हटलेलं आहे, 10 हंड्रेड्स. हंड्रेड्सवरती किती झिरो असतात, 2 झिरोज असतात. या ठिकाणी 2 झिरोज ॲड केले. हंड्रेड्स म्हटलं आहे म्हणून 10वरती 2 झिरो लावले. मीन्स म्हणजेच इक्वल टू 1000. 1000 कसं लिहितात बघा. येस, या ठिकाणी ऑप्शन सेकंड जो दिलेला आहे त्यात दोघं नंबर्स कसे आहेत, सेम आहेत. म्हणजे ऑप्शन 2 काय येईल, करेक्ट ऑप्शन येईल. ऑप्शन 3 पण चेक करून पाहूया. ऑप्शन 3 काय दिला आहे, 10 टेन्स. बघा 10 हा डिजिट दिलेला आहे आणि त्याची प्लेस काय दिली आहे, टेन्स. टेन्स प्लेस म्हणजे काय, टेन्सवरती किती झिरो असतं, 1. मग हा नंबर काय तयार झाला, 100. मीन्स आलं म्हणजे इक्वल टू 1 युनिट. युनिट प्लेसवरती कोणता डिजिट आहे, 1. 100 इक्वल टू 1 आहे का, नाही. म्हणजे इक्वल आहेत का हे दोघं नंबर्स, नाही. म्हणून ऑप्शन 3 पण येणार. ऑप्शन 4 चेक करूया. 1000 मीन्स 10 टेन्स. 1000 बघा काय दिलं आहे, 1000 मीन्स काय येईल, इक्वल टू 10 टेन्स. 10 हा डिजिट दिलेला आहे आणि टेन्स प्लेस म्हणजे काय येईल, टेन्स प्लेसवरती किती झिरो असतो, 1. म्हणजे हा एक झिरो ॲड केला मग ह्या नंबरवरती, तर काय नंबर तयार झाला, 100. 1000 इक्वल टू 100 इक्वल आहे काय दोघं नंबर्स, नाही. म्हणून ऑप्शन 4 पण येणार. तर या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय मिळाला मग आपल्याला, ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन मिळाला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 11. विच ऑफ द फॉलोइंग सिम्बॉल रिप्रेझेंट द नंबर 50,000 अँड 3. बघा काय नंबर आहे, 50,000. 1000 प्लेसवरती 50 आहे अँड 3. 100 प्लेसचा पण डिजिट नाही आहे, टेन्स प्लेसचा पण डिजिट नाही. मग टेन्स प्लेस 100 प्लेसचा डिजिट नसेल तर आपण काय कन्सिडर करतो, 0. आणि युनिट प्लेस दिलेली आहे 3. तर काय नंबर तयार झाला हा, 50,003. ओके, हा अबॅकस फॉर्ममध्ये कसा लिहिला जाईल बघा. यांना मी प्लेस देऊन घेते. 1s प्लेस, 10s प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस अँड 10,000 प्लेस. ओके, 5 हा डिजिट कुठे येईल, 10,000 प्लेसवरती येईल. ऑप्शनमध्ये आहे का, चेक करूया. ऑप्शन 1 चेक करूया. 10,000 प्लेस आहे, 1000 प्लेस, 100, टेन्स आणि युनिट प्लेस आहे. 10,000 प्लेसमध्ये किती बिट्स पाहिजे आपल्याला, 5 बिट्स आहेत का, काउंट करूया. 1 2 3 4 5. येस. युनिट प्लेसमध्ये 3 बिट्स आहेत का, 1 2 3. येस. म्हणजे या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल मग, ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, ऑप्शन 2मध्ये काय दिलेलं आहे, 10,000 प्लेसवरती 4 बिट्स दिलेले आहेत. 10,000 प्लेसवरती किती बिट्स आहेत, 5 यायला पाहिजे. ओके, म्हणून ऑप्शन 2 येणार नाही. ऑप्शन 3मध्ये 1000 प्लेस दिलेली आहे, आपले काय येते, 10,000 प्लेस येते, म्हणून ऑप्शन 3 पण येणार नाही. ऑप्शन 4 10,000 प्लेसमध्ये 3 बिट्स दिलेले आहेत, आपले 10,000 प्लेसमध्ये 5 बिट्स येतात, म्हणून ऑप्शन 4 पण या ठिकाणी येणार नाही. तर करेक्ट ऑप्शन काय मिळाला मग आपल्याला, ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन मिळाला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 12. ऑब्झर्व द सिम्बॉल, राईट द रिझल्टिंग नंबर इन न्यूमरल्स. ओके, या ठिकाणी आपल्याला अबॅकस दिलेले आहे, बिट्स दिलेले आहे आणि त्याच्यावरून आपल्याला नंबर तयार करायचा आहे. बघा 10,000 प्लेसवरती किती, 1000 प्लेसमध्ये किती बिट्स आहेत, 1 2 3 4 5 6. 1000 प्लेसवरती एकही बीट नसल्यामुळे 0. 100 प्लेसवरती पण एकही बीट नाही आहे म्हणून 0. टेन्स प्लेसवरती किती बीट्स आहेत, 2. युनिट प्लेसमध्ये किती बीट्स आहेत, 1 2 3 4 5 6 बीट्स आहेत. तर काय नंबर तयार झाला बघा, 60,026. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर असं, येस. या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.